मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात 9 लहान मुलांचा उपचार दरम्यान मृत्यू, तर राजस्थानमध्ये 3 मुलांचा बळी गेला। या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। या सर्व मुलांना दिलेल्या कोल्ड्रिफ्ट कप सिरपमुळे दुष्परिणाम झाले असा संशय व्यक्त केला जातोय। चौकशीत या सिरपच्या SR13 बॅचमध्ये डायथिलीन ग्लायकोल हे विषारी रसायन आढळलं आहे। हे शरीरात गेल्याने किडनी निकामी होऊन मृत्यू होतो असं स्पष्ट झालंय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना तातडीने सतर्कतेचे निर्देश दिले आहेत। मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ यांनी तर या सिरपच्या विक्री व वितरणामध्ये तात्पुरती बंदी घातली आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने गंभीर पावले उचलली आहेत। महाराष्ट्र FDAने आदेश जारी करून घाऊक विक्रेते, किरकोळ दुकानदार आणि रुग्णालयाला उपलब्ध स्टॉक सील करण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच राज्यातील सर्वत्र कोल्ड्रिफ्ट सिरप अजिबात वापरू नये असं नागरिकांना स्पष्ट आवाहन केलं आहे। सध्या या सिरपचे नमुने तपासले जात असून चौकशी सुरू आहे। छिंदवाड्यातील या घटनेने देशभरातील औषध सुरक्षा आणि औषध कंपन्यांचा दर्जा नियंत्रणाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या घटनेमुळे मुलांच्या आरोग्य सुरक्षिततेबाबत आणि औषधाच्या गुणवत्तेबाबत जागरूकता आणि सावधानगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र रोड या चॅनलला फॉलो करा।